मित्रांनो, मुंबईमध्ये काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंनी आपल्या प्रचंड विक्रमी सभा घेतल्याचं आपण काल शिवतीर्थावरती पाहिले. 5 लाखांच्या वरती ही प्रचंड अविस्मरणीय गर्दी काल मुंबईकरांनी महाराष्ट्राने अनुभवली. अशा विक्रमी सभेचे साक्षीदार होण्याचं भाग्य काल बहुतांश लोकांना भेटलं. आणि आज मात्र मित्रांनो, भारतीय जनता पार्टीसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र त्यांच्या सभातून लोक अक्षरशः कशी पळून जात आहेत याचे आता सध्या व्हिडिओ समोर येत आहेत. मुंबई वगळता वेगवेगळ्या भागांमध्ये ते आता सभा घेऊ लागले आहेत. त्या सभांमधून मात्र लोकांनी पळ काढल्याचं चित्र आपल्याला वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमधून पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांमध्ये जमलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि गर्दी पाहता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असली तरी त्यांच्या सभातून मात्र लोक आता पळून जाताना दिसत आहेत. अक्षरशः संपूर्ण रिकाम्या मैदानासमोरच या सभा होताना दिसत आहेत. सभेमध्ये कोण नसताना देखील त्या सभा होत आहेत. तिथे मात्र लोकांची गर्दी नाही, फक्त खुर्च्यांची गर्दी असल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अशाच एका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या सभांमधून लोक कशी पळाली, अक्षरशः लोकांनी कसा पळ काढला याचे आता व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये आज शिवतीर्थावरती आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि आज मात्र आता मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री सभा होणार आहे. याच धर्तीवरती मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी होती, तर मात्र भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदेच्या सभांमधून लोक कशी पळाली हे आता आपण पाहणार आहोत. तो नेमका व्हिडिओ कसा आहे ते देखील आपण पाहणार आहोत. प्रथमतः तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण कमेंटद्वारे त्याचं उत्तर द्या. तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांची सभा आवडते, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची की शिंदे आणि फडणवीस यांची? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट आम्हाला व्यक्त व्हा. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये कोणता नेता सगळ्यात फॉर्ममध्ये आहे, कोणाच्या सभेंना सर्वात मोठी मागणी आहे हे आम्हाला समजून येईल. आता वळूया आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे. सभांना गर्दी होणं हे त्या नेत्यांचं कला गौरव लागते, कला गुण लागतात. त्या नेत्यांचं वक्तृत्व ज्या प्रकारचं त्या प्रकारची त्यांच्या सभेंना प्रचंड अशी गर्दी होत असते. आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या या गर्दीतून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना यश मिळत गेलं आणि आता मात्र भाजपचा कंटाळा आलेले मुंबईकर शिंदेगडासाठी देखील धोक्याची घंटा मुंबईतून सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंशी ज्या प्रकारे राजकीय द्वंद्व निर्माण केले, त्या द्वंद्वाला आता मुंबईकर आपल्या मतातून उत्तर देतील अशी शक्यता मुंबईत सध्या निर्माण झाली आहे. याच धर्तीवरती भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला सभेमधून आम्ही उत्तर देऊन असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. परंतु सभा मात्र होत असताना या सभांमध्ये गर्दी होत नाही. गर्दीतून सभा लोक कशी पळून जातात याचे व्हिडिओ आता मात्र समोर येऊ लागलेत. नेमके काय व्हिडिओ आहेत ते आपण पाहणार आहोत. मात्र मुंबईमध्ये सध्या सत्ता कोणाची येणार? मुंबईत भाजप येणार की शिंदेची शिवसेना येणार की उद्धव ठाकरे राज ठाकरे येणार? हा प्रश्न महाराष्ट्राला सतावतोय, संबंध देशाला सतावतोय. देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागलंय. त्यामुळे मुंबई कुणाची, ठाकरेंची की भाजपची, हा एक प्रश्न सगळ्यांसमोर येतोय. आता मुंबईच्या या सगळ्या सभांमधून कशी लोक पळून जात आहेत, कोणत्या नेत्याला सर्वाधिक सपोर्ट मिळतोय, तो आता आपण व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांना मात्र मुंबईतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. गर्दी होते, माणसं येतात, मात्र सभा सुरू होण्याच्या अगोदरच माणसं सभेतून निघून जातात. अशा प्रकारचं मुंबईत आता वातावरण निर्माण झालंय. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या सभांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि इकडे भाजपच्या शिंदेसेनेच्या मेळाव्याला मात्र लोक सभेतून पळून जाताना आपणाला दिसतात. लोक सभेला येतात, मात्र सभा ऐकायला कोणीच थांबत नसल्यामुळे तिथूनच संपूर्ण रिकाम्या खुर्च्यांसमोरच अनेक नेत्यांना आपल्या सभा उरकाव्या लागत आहेत. म्हणजे सभा फेल म्हणजे मतात रूपांतर होत नाही.
अशा प्रकारच्या सभा फेल झाल्यानंतर जिंकून कसं यायचं असा मोठा प्रश्न या नेत्यांना पडलेला आपल्याला जाणवतोय. म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या ठाकरे बंधूंचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध होणाऱ्या सभा ठाकरे बंधू मुंबईत घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजप आणि शिंदे सेनेला मात्र खूप मोठा धक्का बसल्याचं चित्र मुंबईत जाणवत आहे. सभेमध्ये मात्र लोक येत नाहीत आणि आले तर लोक सभेमध्ये शेवटपर्यंत राहत नाहीत, सभेतून पळ काढतायत. अख्ख्या रिकाम्या खुर्च्या, अख्खं मैदान रिकामं आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच आपली सभा घेण्याचं त्यांना त्यांना खूप मोठं योगदान लाभतंय. मित्रांनो, दुसरीकडे दुसरा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्यामध्ये भाजपच्या सभा देखील आता फेल होत आहेत. लाडकी बहीण योजना आणली, अनेक योजना आणल्या, तर देखील आता महिला देखील सभेमधून पळ काढू लागल्यामुळे भाजपची मात्र खूप मोठी गोची सध्या होऊ लागली आहे. आता न लाडकी बहीण योजना न कोणती योजना, यामुळे आता भाजपला कोणीही वाचू शकणार नाही असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांची सभा चालू असतानाच लोकांनी पळ काढणं, इकडे लोकसभेत न थांबणं, अख्ख्या खुर्च्या रिकाम्या राहणं, म्हणजेच मुंबई महापालिका आणि संपूर्ण महाराष्ट्र आता शिंदे सेनेच्या हातातून निघून जातोय का, अशा प्रकारची सध्या शक्यता निर्माण होऊ लागली आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र ठाकरे बंधूंच्या फेवरमध्ये निर्माण होतंय का, असा प्रश्न सध्या मुंबईतून निर्माण होऊ लागला आहे. दुसरीकडे भाजपची मात्र खूप मोठी गोची होऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांची कालच झालेली सभा देखील प्रचंड फेल झाल्याचं आपण पाहतोय. सभेमध्येच अख्ख्या खुर्च्या रिकाम्या, तर सभेतून सगळे लोक पळून गेल्याचं चित्र या ठिकाणी जाणवत आहे. या सभांमुळे महानगरपालिकाचं भाजपचं हात आता बाहेर निघलाय का, मुंबईसह वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपचं चित्र सध्या स्पष्ट होऊन भाजपला सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का, हा देखील प्रश्न सध्या समोर येतोय. त्यामुळे मुंबई बरोबरच इतर राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये देखील भाजपची मोठी पिछेहाट होताना दिसू लागली आहे. एकंदरीत चित्र असं आहे, ठाकरे बंधूंना लाट निर्माण होते, तर भाजपला मात्र या लाटेतून बाहेर काढायची सध्या शक्यता लोकांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला या रिकाम्या खुर्च्यांचा मुंबईवरती खूप मोठा परिणाम होईल. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती खूप मोठा परिणाम होईल. या निवडणुकांमधून भाजपला धक्का बसेल. भाजपची राजकीय खेळी मात्र त्यांच्यावरच उलटू शकते. वेगवेगळ्या योजना आणून मतं आपल्याकडे घेणं हा मात्र आता मुंबईत फंडा नाहीये. या सगळ्याच घडामोडींमुळे मुंबईचं वातावरण ठाकरेंच्या बाजूने फिरणार असल्याचं चित्र दिसू लागलं. एकंदरीत मुंबईचं चित्र हे रिकाम्या खुर्च्यांवरूनच चालणार का, की लाडकी बहीण आता भाजपला वाचवणार, हे आता मोठा प्रश्न आहे. मात्र मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये ज्या प्रकारे भाजपला शिंदेना घेरलंय, त्या प्रकारे मुंबईत 130च्या वरती ठाकरे बंधू जातील अशा प्रकारचे सर्वे आता समोर येऊ लागलेत. या सगळ्या सर्वेतूनच भाजपला मात्र खूप मोठं आव्हान ठाकरेंनी मुंबईतच निर्माण केल्यामुळे मुंबई महापालिका पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात जाणार का, याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष निर्माण झाले. मित्रांनो, यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा. धन्यवाद.